करेक्ट कार्यक्रम होईल आणि मी तुमच्या माध्यमातून त्या मतदारांनाही सांगतोय की बाबा येऊ नका, उद्या तुम्ही आलात आणि तुमच्या बरोबर काय घडलं मग तेव्हा सांगू नका की मनसेवाले मारतात. ही माझी विनंती आहे. मी त्यांना विनंती करतोय की येऊच नका, घरी बसा किंवा जिथं राहताय तिथं मतदान करा. जर आलात तर फटके पडतील, हे नक्की आहे. उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनानंतर आज राज ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय. माझ्यासोबत विभाग प्रमुख महेंद्र भानुशाली आहेत. सर, महाराष्ट्र टाइम्समध्ये तुमचं स्वागत आहे. काय मार्गदर्शन? चांगलं मार्गदर्शन होतं. सविस्तर मुंबई महानगरपालिका कशी घ्यायची ते मार्गदर्शन. बस. मुंबई महानगरपालिका एवढी महत्वाची का वाटते ठाकरेंसाठी? मराठी माणसांसाठी. जर ही महानगरपालिका नाही आली तर नक्की उद्या या मुंबईला गुजरातमध्ये नेणं सोपं होईल. कुठंतरी त्यासाठी ठाकरे बंधूंची किंवा मराठी माणसांची ही महानगरपालिका खूप महत्वाची आहे. काल उद्धव ठाकरेंनी असं मार्गदर्शन केलं होतं की येत्या 16 तारखेला मला जल्लोष करायचा आहे. तशा प्रकारच्याच मार्गदर्शनाचा सुरू होता. जल्लोष होणारच आहे आणि मार्गदर्शन कंटिन्यू चालू आहे. आज तर फक्त साहेबांनी सगळ्यांना भेटायला बोलवलंय. मार्गदर्शन सुरूच आहे आणि 16 तारखेला जल्लोष होणारच आहे. ठाकरे बंधूंचा मराठी महापौर बसणार आहे. मराठी अमराठी हा मुद्दा परत एकदा महायुती काढण्याच्या तयारीत आहे. तुम्ही स्वतः एक गुजराती आहात. गुजराती मराठी वाद सर्व सुरूच आहे. त्या अनुषंगाने काही मार्गदर्शन होतं? बघा, गुजराती अमराठी, मुसलमान, हिंदू मुसलमान हे सगळे त्यांना करायचंच आहे. पण ठाकरे बंधूंचं टार्गेट एक आहे की एकतर मुंबईचा डेव्हलपमेंट आणि दुसरा मराठी अस्मिता आणि मराठी भाषणाचं जे रक्षण करायचं आहे त्याच्यासाठी ठाकरेच लागणार आहे, हे मला सुद्धा वाटतंय. म्हणून मी सगळ्यांना सांगतोय, मराठी माणसांना, की आता ही वेळ आहे, ठाकरेंसोबत उभे राहा आणि मराठी महापौर ठाकरेंचा बसवा. आपण बघतोय की बऱ्याच प्रमाणात नाराजीचा सूर पण आहे तुमच्या पक्षामध्ये पाहायला मिळतोय. उमेदवारीवरून जेव्हापासून युती झाली आहे तेव्हापासून नाराजीचा सूर बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. नाराजीच्या अनुषंगाने काही बोल आहेत का राज ठाकरेंचे? नाही, बघा, नाराजगी फक्त आमच्या पक्षात नाहीये, नाराजगी सगळ्या पक्षांमध्ये आहे ना. जिथं कुणाला काम करत असतात त्यांना तिकीट भेटली नाही भेटली नाराजगी असते. पण आमच्या पक्षात एवढं चांगलं आहे की नाराजगी थोडा वेळ पुरती असते, मग नंतर आमच्या समोर राज ठाकरे साहेब आहेत, तर ती नाराजगी एकदा साहेबांना बघितलं की दूर होते. आमच्या पक्षात ते एवढं साहेबांचा प्रभाव आहे की साहेबांना बघितलं की आमची नाराजगी दूर होते आणि हे चालत राहतो. कुठंतरी दुःख असतो, एवढे वर्ष काम केल्याने तिकीट नाही भेटली, पण शेवटी काहीतरी युती असते, तिथे सगळे चालतो. आता त्या पक्षामध्ये पण नाराजगी आहे. तुम्ही त्यांचं पण दाखवा की हे नाराज आहेत ते नाराज आहे. फक्त आमचेच दाखवू नका की हे नाराज आहे ते नाराज आहे. सगळ्यांचं दाखवा. महेंद्र भानुशाली म्हणतात की सगळ्यांचा दाखवा, आम्ही दाखवतोच. महेंद्रजी, एक सांगा, या निवडणुकीमध्ये विशेषतः बीएमसी निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं, कुठले मुद्दे प्रभावशाली वाटतील? कारण की महायुतीचा वारू ज्याप्रमाणे चाललेला आहे किंवा ज्याप्रमाणे त्यांना विजयाची संधी आहे किंवा इतर नगरपरिषद आणि नगरपंचायतमध्ये त्यांना बहुमत मिळालंय, काय वाटतं तुम्हाला बीएमसी निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे प्रभावी ठरतील? बघा, पहिला तर मुंबईमध्ये जनसामान्य माणसांचे जे प्रॉब्लेम आहे, एक तर त्यांना चालण्यासाठी फुटपाथ नाहीये. नंबर 2, कार पार्किंगसाठी प्रॉब्लेम किती आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यावर आजपर्यंत कुणी काही केलेलं नाहीये. पिण्यासाठी पाण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मूलभूत सुविधा जे आहेत ना त्याचा प्रॉब्लेम आहेच, बरोबर आहे. आणि आता या निवडणुकीमध्ये जे सर्वात महत्वाचा मुद्दा असेल की मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा गेल्या 6 महिन्यात जे अप्रचार ह्या लोकांनी केलाय ना, मराठी गई भाड में, मराठी गई तेलने, मराठी गई खड्डे में, आता हे ना मराठी माणूस बटन दाबून, रेल्वे इंजिन आणि मशाल हे दाबून 16 तारखेला दाखवून देईल की मराठी माणसांमध्ये काय ताकद आहे. ईव्हीएमचा मुद्दा राज ठाकरेंनी मांडलाय. बघा, आता ईव्हीएम तर आहेच, सर्वांना माहिती आहे. पण आता ईव्हीएमवर न बोलता जसं ठरवलंय की बोगस मतदार जर मतदान करायला आला, दुबार मतदान जर मतदान करायला आला, इकडे करणार तिकडे करणार, त्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. कार्यक्रम होईल, करेक्ट कार्यक्रम होईल आणि मी तुमच्या माध्यमातून त्या मतदारांनाही सांगतोय की बाबा येऊ नका, उद्या तुम्ही आलात आणि तुमच्या बरोबर काय घडलं मग तेव्हा सांगू नका की मनसेवाले मारतात. ही माझी विनंती आहे. मी त्यांना विनंती करतोय की येऊच नका, घरी बसा किंवा जिथं राहताय तिथं मतदान करा. जर आलात तर फटके पडतील, हे नक्की आहे. आपण बघतोय की ही एकंदरीत बीएमसी निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई मानली जाते. माध्यमांमध्ये तशा चर्चा आहेत किंवा तशा बातम्या पण येतात. तुम्हाला वाटतं ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे? कारण की महायुती ज्याप्रमाणे पुढे जाते त्या अनुसार हे बोललं जातं. बघा, अस्तित्व ठाकरे बंधूंचा निवडणूकवरती नसतो. ठाकरेंचं अस्तित्व हे मराठी माणूस बरोबर, त्यांना माहिती आहे की हे मराठी माणूस आणि ठाकरेंचं जे नातं आहे ना तेच त्यांचं अस्तित्व आहे. निवडणूक नाही, आता आमची सत्ता नाही, तरी पण काय अस्तित्व कमी आहे काय? कुणाची हिंमत आहे का काय बोलायला? अस्तित्व खूप आहे ठाकरेंचा, पण शेवटी सत्ता पाहिजे
आणि ही सत्ता जी आहे ती नाहीतर मुंबई कुठंतरी लांब जाणार आहे नक्की आहे. हे लिहून घ्या. 16 तारखेला जर निर्णय चुकीचा आला, मराठी माणूस जर गाफील राहिला तर काहीतरी चुकीचा निर्णय येऊ शकतो. मुंबई आपली कुठंतरी महाराष्ट्रापासून 100% दूर जाईल. मी परत सांगतो की ते दोन गुजराती लय डेंजर आहेत. मराठी माणसांनी सावध राहावं. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेवेळेस राज ठाकरेंनी म्हणाले होते की महापौर मराठीचाच होईल. आपण बघतोय महायुती पण म्हणते की आमचा महापौर हिंदुत्व होईल. हा हिंदुत्व मराठी यामध्ये मराठी माणूस गाफील राहू शकतो, संभ्रमात राहू शकतो. बघा कसं आहे, आपल्या शरीरमध्ये आहे ना, जेव्हा आपल्याला डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो तर आपण डोळ्यांच्या वर बोलतो ना डॉक्टरकडे, तेव्हा आपण कानावर बोलत नाही. आता खासदारकीची निवडणूक होती तेव्हा त्या लोकांनी हिंदू मुसलमान चालवलं. नरेंद्र मोदींना लोकांनी बसवलं तेव्हा ठीक आहे, डोळ्यांचा प्रॉब्लेम होता, लोकांनी डोळ्यांची दवा घेतली. आता कानाचा प्रॉब्लेम आहे ना, आता मराठी माणसांचा प्रॉब्लेम आहे, मराठी भाषेचा प्रॉब्लेम आहे. तर आता मराठी भाषेवरच बोलायचं ना. हिंदुत्वाची वेळ येईल तेव्हा बघू हिंदुत्व. आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर खतरा आहे ना, तर आपण मराठी भाषेवरच बोललं पाहिजे. आणि ठाकरेच, सन्माननीय राज ठाकरे सांगतायत की महाराष्ट्राचा मुंबईचा महापौर मराठीच असणार. ते हिंदू म्हणतायत कारण त्यांना माहिती आहे की आम्ही मराठी बोललो तर हे मराठी 4 लोकांमध्ये डिवाइड आहेत. त्यांना माहिती आहे इतर जे मत आहेत ते आम्हाला एकत्र कसे आले पाहिजे, त्यासाठी ते हिंदू मुसलमान करतायत. पण यावेळी मराठी माणसाला ही समज आलेली आहे की कुठं आपण नेहमी गाफील नाही राहिलं पाहिजे. हिंदुत्वाचा प्रश्न होता तेव्हा दिलं, आता मराठीचा प्रश्न आहे तर ठाकरेंबरोबर यायचं. मराठी माणसाने ठरवलंय. तुमच्या युतीचा एकंदरीत जो उमेदवारीवरून संभ्रम आहे किंवा जो जागावाटपाचा वाद आहे, विशेषतः दादर माहीम मधला बघायला गेला तर तुम्हाला वाटते ही नाराजी तुम्हाला होऊ शकते? कारण की बऱ्याच ठिकाणी नाराजी पाहायला मिळते. तुमचे ज्येष्ठ मनसे सैनिक नाराज आहेत, काहींना तिकीट मिळेल नाही मिळेल याची शाश्वती नाहीये. बघा, मी परत सांगतोय की नाराजगी असते पण ते थोड्या वेळ पुरती असते. आम्हाला राज ठाकरे साहेबांनी 100% निघावा लागतो ना. बघा, साहेबांनी काय निर्णय घेतले तर कुठंतरी नाही दिली समजा एकाला, तर साहेबांनाही बरं नाही वाटत असेल ना. साहेब थोडी खुश असतील की त्याला तिकीट नाही भेटली. साहेबांनाही तो दुःख आतमध्ये आहे. पण शेवटी युती आहे तर कुणाला भेटणार कुणाला नाही भेटणार हे होत राहते. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की नाराज न होता यावेळी फक्त मुंबई वाचवायची आहे आणि ठाकरेंसाठी काम करायचं आहे. मराठी भाषा, मराठी अस्मितेसाठी काम करायचं, हे समोर आपण ठेवलं पाहिजे. मला एवढंच वाटतंय. सर, नेहमी बघतोय आपण निवडणुका येतात, निवडणुका जातात, मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत. मग ट्रॅफिक असेल, फुटपाथ हा विषय असेल किंवा इतर विषय, गटर वगैरे, हे विषय जे सर्वसामान्यांना भेडसावणार आहेत ते नेहमीच दुर्लक्षित राहतात. निवडणुकीमध्ये असं का होतं? बघा, हे आहे ना, आता निवडणूक लागली म्हणून हे जे आजी माजी भावी सगळे नगरसेवक बाहेर आलेत. पण तुम्ही बघा ना, मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सैनिक कित्येक वर्षापासून रस्त्यावर आहे. आम्ही तर तेच काम करतोय ना. समजा कुणाचा पगार भेटत नाही तर राज ठाकरेंचे मनसैनिक आठवतात. कुणाला कुणी मारहाण केली दुसऱ्यांनी तर राज ठाकरे साहेबांचे मनसैनिक आठवतात. कुणाला नोकरीवरनं काढलं, पाणी येत नाही, गटर साफ होत नाही, आम्हाला सांगतात. जर आमच्याकडे सत्ता नाहीये तरी जर आम्ही तुमचे कामं करून देऊ शकतो या मुंबईकरांचे, तर एकदा सत्तेवर बसवा ना. माझी त्या मुंबईकरांना विनंती आहे की एकदा हक्काने सांगा आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आमचं कामं करा. बघा, सत्ता असल्यावर ना खूप काय करू शकतो. तर आम्ही विना सत्ते करतोय, तर कुठं जरी सत्ता दिली तर खूप मोठा फायदा होईल मुंबईकरांना पण, कारण आम्हाला काम करायची इच्छा आहे. जर सत्ता दिली तर तुम्ही बघा, मुंबईमध्ये जे मूलभूत सुविधा पाहिजे मुंबईकरांना ते ठाकरे बंधू नक्की देणार आणि नक्की देणार. एकंदरीतच महेंद्र भानुशाली यांनी मुंबईकरांना आवाहन केले की ठाकरे बंधूंना एकदा सत्ता देऊन पहा. माझे सहकारी महेश चौगुलेसोबत मी कुमार टेंबरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, मुंबई.